लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आज कोकण दौरा होतोय। आज गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडेल। जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नागरिकांशी संवाद साधतील। यवतमाळ वाशिमच्या दौऱ्यानंतर आता कोकणामध्येही उद्धव ठाकरेंचा दौरा, त्यांच्या 2 सभा होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, गुहागरमध्ये होणारी सभा, कोकणात होणारा पुन्हा एकदा एक छोटेखानी दौरा, कसं महत्त्व आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? तसं म्हटलं तर उद्धव ठाकरेंचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा आहे, कारण की रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये गुहागर, दापोली, मंडणगड, खेड इथला काही भाग आहे किंवा हे जे तालुके आहेत ते येतात आणि त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व आहे। अगदी अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि पुन्हा एकदा रायगडमध्ये आपला खासदार असेल यासाठी प्रयत्नशील महाविकास आघाडी दिसते आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत अनंत गीते, त्यांच्यासाठी ही सभा नक्कीच महत्त्वाची आहे। पण त्याच वेळेला पक्षांतर्गत जे काही शिवसेनेमध्ये मतभेद आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ते देखील महत्त्वाचे ठरत आहेत। त्याचं कारण असं आहे, अगदी 4 दिवसांपूर्वी ज्यावेळेला भास्कर जाधव यांनी चिपळूण इथं जाहीर सभा घेतली, त्या सभेमध्ये आपली नाराजी व्यक्त केली। अगदी म्हणजे विधिमंडळातला गटनेते जे पद आहे ते कसं मला मिळालं नाही, अन्याय कसा झाला, किंवा स्थानिक पातळीवरती काही मुद्द्यांमधून किंवा काही निर्णय प्रक्रियेतून आपल्याला कसं डावललं जातं हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं आणि असं देखील म्हटलं की 2024 पर्यंत माझी साथ ही उद्धव ठाकरे यांना असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा ठरतो। उद्धव ठाकरे यांना काय संबोधित करतात अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांना काय म्हणजे काय म्हणतात नेमकं किंवा त्यांचे कान टोचतात हे देखील बघावं लागेल। तर त्याच वेळेला दापोलीमध्ये जी सभा झाली होती एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या वेळेला, त्यावेळेला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं होतं की या ठिकाणी तुम्ही या आणि गर्दी जमवून दाखवा, किंवा एकंदरीत मागच्या काही दिवसांमध्ये रामदास कदम ज्या पद्धतीने तोंडसूक उद्धव ठाकरे यांच्यावरती घेतात, सो त्यामुळं त्याला काही उद्धव ठाकरे उत्तर देणार का, असे अनेक अँगल्स जे आहेत ते या सभेमध्ये आपल्याला दिसून येतात किंवा दौऱ्यामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती हा दौरा महत्त्वाचा ठरतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।